पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज 1। 1.5 गुंठ्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध। संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड, प्रशस्त 30 फूट रुंदीचे रस्ते, स्ट्रीट लाईटची सोय, प्लांटेशन, बाकडे, प्लॉट डिमार्केशन। चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट। संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर। मोबाईल नंबर 9763 037 257 8788 1517 39 84 82 91 99 99। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट प्राध्यापक वामनराव माने सर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळ्याचे आज सोमवार दिनांक 31 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता ईश्वर वठार येथे भव्य आयोजन करण्यात आलं असून विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या शुभ हस्ते सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सायंकाळच्या कार्यक्रमास पूर्वनियोजित दौऱ्यामुळे उपस्थित राहू शकत नसल्याने आज दुपारीच ईश्वर वाठार येथे ॲडव्होकेट प्राध्यापक वामनराव माने सर यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांचा अभिष्ट चिंतनपर सत्कार केला। यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वामनराव माने सर यांच्या वाटचालीबाबत गौरव उद्गार काढले, तर वामनराव माने शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेसाठी मल्टीपर्पज हॉल बांधणीसाठी 90 लाख रुपयांचा निधी जाहीर केलाय। तर यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना पहा काय म्हणाले मंत्री दत्ता मामा भरणे। थोडं करण्याचा प्रयत्न माझा करायचा, पण जर काळ चांगला असताना तर सोलापूरकरांनी माझी आठवण तुमची आहे सगळ्यांनी, पण आठवण ठेवलं असं मी काहीतरी केलं असतं। माझा स्वभाव खूप वेगळा आहे, मी असं मोकळं ढोकलं, मी असं उगं मंत्री आमदार उगं असं ते मला ते आवडत नाही। लय प्रोटोकॉल लय जास्त ते असं नाही, ते मला पहिल्यापासून मला हे नाही। आणि निश्चित प्रकारे शेवटी आपल्या भागामध्ये सुद्धा काम चांगलं चाललेलं आहे। या राज्यामध्ये क्रीडा अल्पसंख्याक आणि अल्पसंख्याक राज्याचा मंत्री म्हणून काम करतोय। शेवटी कुठलंही मंत्रीपद हे रुबाब करण्यासाठी नसतं किंवा मंत्रिपद काही कायमचं मंत्रिपद नसतं, पण जे मिळालेलं मंत्रिपद त्या मंत्रिपदाचा उपयोग आपल्या लोकांना, जवळच्या लोकांना, सहकार्यांना किती होतो, आपण किती लोकांना मदत करतो, किती योजना राबवतो, किती लोकांना त्याचा फायदा जास्त होतो, हे आपण निश्चित प्रकारे त्या मंत्र्याच्या कार्यकाळावर अवलंबून असतं। आणि मला एक लहानपणापासून एक आवड आहे, ती काम करण्याची आवड आहे, राजकारणाची आवड आहे। तुम्हाला सांगायला हरकत नाही की माझ्या घरात तर कोणी काय राजकारणामध्ये नव्हतं, कोणी गावचं सरपंच त्यांचे पाठीमागं चुलते काहीतरी झाले होते, कोणी पंचसमितीला नव्हतं, कोणी झडपीला नव्हतं, कोणी आमदार नव्हतं, खासदार नव्हतं, लोकल बॉर्डर नव्हतं। जे झालं त्या इकडे जे झालं ते मी त्या कारखान्याचा डायरेक्टर झालो, त्या कारखान्याचा चेअरमन झालो, 96 साली बँकेचा संचालक झालो, त्या बँकेचा चेअरमन 2 वर्ष चेअरमन झालो, झेडपीचा सदस्य झालो, त्या झेडपीचा अध्यक्ष झालो, आमदार झालो, राज्यमंत्री झालो, आमदार झालो, कॅबिनेट मंत्रीपद झालो। हे सांगायला हरकत नाही की सर अण्णा आमचा पुणे जिल्हा खूप मोठा आहे, राजकीय खूप मोठंही आहे, राजकीय खूप मोठी व्यक्ती, पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो त्या पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठ्या कारखान्याचं चेअरमन आजही त्या कारखान्यात संचालक आहे, एका त्या मोठ्या बँकेचं 2 वर्ष चेअरमन आजही त्या बँकेचा संचालक आहे, झेडपीचा अध्यक्ष। ही जी 3 खालची मोठी पदं आहेत, ही 3 मोठी पदं ना मगराला मिळाली, ना मोहळाला मिळाली, ना पाटलाला मिळाली, ना पवाराला मिळाली, ना देशमुखाला मिळाली। ही 3ही मोठी पदं मिळवणारा या जिल्ह्यातला एकमेव नशीबवान आमदार मी आहे। पुणे जिल्ह्यात ही पदं कुठल्या मोठ्या माणसाला, कुठल्या मोठ्या घराला मिळाली नाहीत, पण 3ही पदं नशिबाने आईवडिलांची कृपा असेल, चुलत्या चुलतीची कृपा असेल, परमेश्वराची कृपा असेल, ती मला पदं मिळाली। आणि शेवटी पदं मिळाली नसतं, ते पदं मिळून लगेच त्याचा नुसता रुबाब करायचा असतो। पदाचा उपयोग लोकांनी तुम्हाला तुमच्याबद्दल लोक पाठीमागं तोंडावर तर सगळेच बोलतात, पण पाठीमागं तुमच्यावरती काय लोक तुमच्या पाठीमागं चर्चा करतात, तुमच्याबद्दल काय बोलतात, त्या पदाची किंमत असते। आणि माझ्यासारखा कार्यकर्ता, मला एक काम करण्याची पहिल्यापासून आवड आहे। तुमच्या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री झालो, पालकमंत्री झाल्यानंतर करोनात जरी संकट असलं अधिक कसा न्याय देता येईल मी तुम्हाला हे पण सांगतो। एक नोंद झाली माझी
की सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना करोनाचं संकट असताना जो आपला कुठलं हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल जे ICU बेड होतं त्यावेळेस करोनाचं खूप मोठं संकट होतं. त्या संकटामुळे सक्का भावाचा विचार करत नव्हता, पाहुण्याचा विचार करत नव्हता. त्या काळामध्ये किट घालून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करोनाच्या पेशंटला भेटणारा राज्यातला पहिला मंत्री मी होतो. आणि माझ्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्या आता पडलेल्या मंत्री कोण, त्या महिला यशोमती ठाकूर हे माझ्यानंतर गेल्या, पण पहिला मी गेलो. तुम्हाला गंमत सांगतो, मी गेल्यानंतर इथं गेलो, मी इथलं व्यवस्थित झालं, पण घरी माझी आपदा काय झाली असेल तर मी तुम्हाला सांगत नाही. म्हणजे आपदा म्हणजे शेवटी थोडं जरा लांब साहजिक आहे, ते काय ते चुकीचा विषय नाहीये. त्यामुळं आज हा अण्णांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही खरं तर सगळे आम्हाला भेटलेलं आहे. शेवटी आयुष्यामध्ये काय असतं, हे जीवन हे स्पर्धेचं जीवन आहे. आयुष्यामध्ये स्पर्धा आहे, तकतक आहे, धगधग आहे, प्रत्येकाला कटकट आहे. ह्या जीवनात सुखी कोण नाही. परत काय होतं, प्रत्येकाला काय वाटतं, आमच्या महिला भगिनीला वाटत असेल मला काय मामाचं बरं आहे, पोलिसाची गाडी, मामाचं काय रुबाब आहे, मामाचं मामालाच माहिती, माझं दुःख मलाच माहिती आहे. कसं आहे, मी आज आज आमचे दीपक जाधव, बाळासाहेब डोळे आमचे युवक कार्यकर्ते आमच्या बरोबर काम करतात. पण इंदापूरचा आमदार, बाकीच्या तालुक्यातला आमदार सोपं आहे, पण इंदापूरचा आमदार होणं बाबांनो इतकं अजिबात सोपं नाही. पण मी आज सांगतो, माझ्यासारखा कार्यकर्ता, मी सकाळी जरी उठलो, जरी राज्याचा मंत्री असतो, मी सकाळी उठल्यापासून मी आजही तुम्हाला सांगतो, इंदापूरमध्ये मी स्वतः माझ्या खर्चाने पुण्यामध्ये स्वतःचा माणूस एक ठेवलेला आहे. त्यांनी फक्त इंदापूरची पेशंट बघायची, त्यांनी पेशंट बघून त्यांना कसं मोफत उपचार होईल ते बघायचं. मुंबईमध्ये स्वतःचा माणूस ठेवलेला आहे की इतकं बारीक आम्हाला इंदापूरचं बारीक सारी गोष्टी फार बारीक, म्हणजे अक्षरशः कुणाचं, म्हणजे मी मंत्री आहे, राज्याचा मंत्री आहे, फॉरेस्ट मंत्री होतो, जे नागपूरला ताडोबा जंगल आहे, सगळे आमदार शनिवार रविवार अधिवेशनाच्या काळामध्ये निवांत थांबाय सगळे, आणि ते कुठंतरी ताडोबा जंगलात कुठं फिर. मी मंत्री असताना सुद्धा मी मला शेल्ले मी त्या जंगलात जाऊ शकलेलो नाही. कारण काय, शुक्रवार शनिवार रविवार कुणाच तरी मयत झालं, कुणाच तरी वाढदिवस आहे, कुणाच तरी बारस आहे, लग्न आहे, कार्य. माझा स्वभाव, मला ते झोप येत नाही, मलाच करमत नाही. जर एखादं लग्न, मी आज मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहे, मीटिंग दिवशी इकडे तालुक्यात लग्न असतात किंवा परिसर लग्नाच्या दिवशी जर इकडे कॅबिनेट सुरू असताना मला वाईट वाटतं, अरे कॅबिनेट आहे पण आपल्या त्या लग्न कार्यकर्त्यांच्या जवळच्या लग्न चुकलं रे. मला संध्याकाळी अक्षरशः झोप येत नाही. माझा स्वभाव आहे मी ते मिळून गेलोय, त्यामुळे मला असं एक वेगळ्या प्रकारचं आहे. त्यामुळं आज तुम्ही अण्णांच्या निमित्तानं, अण्णांचं काम, अण्णाचा परिवार, सुभाष सरांचं सगळ्यांचं तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. शेवटी आयुष्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, आपण नेहमी म्हणतो आनंद द्यायचा आणि आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. आनंद हा गोलगोल आहे. आनंद जेवढा एक पट आपण दुसऱ्या माणसाला देऊ, तोच आनंद उलटा 10 पट आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे थोडं एक आनंदी राहणारा माणूस आहे. जास्त लय म्हणजे असं काळजी घेतो, पण जास्त काळजी करायची नाही, ही आम्हाला शिकवण पहिल्यापासून आहे. आणि एक दुसरा गुण आहे, मला माहित नाही, शाळेमध्ये आमच्या गुरुजींनी मला म्हणायचे, विश्वास ठेवा गुण जास्त मिळतील, विश्वास ठेवा गुण जास्त मिळतील. त्याप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये, राजकीय जीवनामध्ये लहानपणापासून मी विश्वास ठेवत गेलो आणि मला परमेश्वराच्या कृपेने त्यामुळे गुण पण कदाचित जास्त मिळत गेले. ज्यावेळेस मी कॉलेज जीवनापासून राजकारणाला सुरुवात केली ते आजपर्यंत मी सत्ता कधी माझ्या आयुष्यामध्ये सोडली नाही. म्हणजे 92 सालापासून ते आजपर्यंत मी कुठली सत्ता ही माझ्या परमेश्वराने नशिबी घातली. आज या राज्याचा अल्पसंख्याक मंत्री म्हणून मी काम करतोय. आज आपल्या सगळ्याला माहिती आहे की आज सध्या काय गोष्टी चुकीच्या चालल्या. जे चुकीचं आहे त्याला 100% शिक्षा झाली पाहिजे. जे चांगलं आहे, एखाद्यामुळे सगळ्यांना चुकीचं धरणं हे पण चांगलं नाहीये. त्यामुळे हे सुद्धा गोष्टी आपण सगळेजण पाहतो. क्रीडा विभाग माझ्याकडे, बाकीच्या गोष्टी माझ्याकडे. आणि माझा स्वभाव कसा आहे की एकदा एखादं आपलं डिपार्टमेंट दिलं, आपल्याला एखादा विभाग मिळाला, तर त्या विभागाचं काम असं करायचं की जेणेकरून कुणीतरी म्हटलं पाहिजे की कुणीतरी या राज्याचा, कारण क्रीडा मंत्री म्हणून शरद पवार क्रीडा मंत्री होते, विलासराव देशमुख क्रीडा मंत्री होते, असे अनेक जे आज मोठे यांनी हा क्रीडा विभाग सांभाळलेला आहे. तेव्हा क्रीडा विभागाच्या माध्यमातून किंवा अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून जेवढं आपल्याला समाजाचं काम तर सगळेच करतात, परंतु असं नोंद घेईल असं काम करायचं की जेणेकरून झोकून देऊन काम करायचं. कुणीतरी म्हटलं पाहिजे की असा
एक काम करणारा माणूस कुठेतरी ह्या खात्याला मंत्री म्हणून गेला अशी एक मनामध्ये एक इच्छा असल्यामुळं एक भविष्यामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता करील. आज अण्णांच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं मी तुम्हाला एवढंच सांगतो की हे कुटुंब हे वेगळं कुटुंब आहे. एक सगळ्याला सुसंस्कार त्यांनी सभापती, जिल्हा परिषदला सदस्य, कारण का मी गंमत काय झाली की मी हेडला होतो, आपल्या नियोजनच्या बैठकीला होतो आणि एक खालून एक सदस्य जोरात असा त्या अधिकाऱ्यांना लोकांच्या कामासाठी म्हणजे आवाज टाकला. आवाज टाकणारा हा सदस्य कोण आहे, म्हणजे नियोजन मंडळाचा सदस्य कोण, ते हे सर होते. पहिली ओळख होती कशी, काही ओळखी अशा सुद्धा होतात, ओळखी मानण्यापेक्षा जवळीक अशा सुद्धा होती. आणि निश्चित प्रकारे असंच बाबांनो सगळ्यांनी चांगलं हसत खेळत काम करत राहा आणि हे दिवस पुन्हा पुन्हा आयुष्यामध्ये नाही आहेत. कुठे एकमेकाचा ही मत्सर, द्वेष, राजकारण, हे पाडापाडी, जिरवा जिरवी ही काय खरं नाही. तुम्हाला मी सांगतो हे करू नका. काय तुम्हाला मी सांगतो, खरं सांगतो, जे लय असं लय विचार करतो ना, लय विचार केला की छाती दुखती आणि छाती दुखली लय असं हसत खेळत राहा. उगा आपल्याला आपला परिसर आपलं उगं ते लंडनला काय झालं, मुंबईला काय झालं, दिल्लीला काय झालं, आपलं आपलं बघा, शेतीचं बघा, धंदा पाणी चांगलं करा. लय राजकारण ठीक आहे, थोडं राजकारण करा, पण आपला व्यवसाय चांगले करा, व्यवसाय सुधरा, आपलं घर सुधरा. घर जर चांगलं असेल, शेवटी एक गोष्ट खरी आहे, माल आहे तर ताल आहे, नाही तसं. त्यामुळं आणि हे सांगतो मला, आणि सगळ्याला आपलं हसत खेळत, आपलं कुटुंब हसत खेळवा. व तुम्हाला दुसऱ्याचं, प्रत्येकाला दुसऱ्याचं लय चांगलं वाटतं, म्हणे ना, दिसतं तसं नसतं म्हणून जग. त्यामुळं काय नाही, माझंच लय चांगलं आहे, माझाच पोरगा लय चांगला आहे, माझीच सून लय चांगली, हे जर म्हणत गेला, नाहीतर ती आपण दुसऱ्याची तुलना करत बसलो, त्यात आपला घोटाळा निश्चित प्रकारे होतो. आयुष्यामध्ये खूप चांगलं काम करा. आयुष्यामध्ये अण्णा हा परिवारानं ज्याप्रमाणे केलं त्याप्रमाणे तुम्ही पण सगळेजण चांगलं काम करा. कालच पाडवा झालाय, आज आपला रमजान ईद आहे आपला. आज ईदच्या सुद्धा आणि पाडव्याच्या कालच्या पण आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. हसत खेळत चांगलं काम करा. अण्णा, तुम्ही जे संस्कार तुम्ही जे कुटुंबावर टाकलेले, निश्चित तुमचं जे संस्कार, तुमची ही शिकवण ही पुढची पिढी नक्की पुढे भविष्यामध्ये नेईल. आणि आज मी तुमच्या इथं आल्यानंतर शेवटी राज्याचा मंत्री आणि मी आल्यानंतर तसं मोकळं जाणं पण काय बरोबर नाही, की लोकांनी मला काय मागितलेलं नाही, पण मी मोकळं जाणं बरोबर आहे का. तिथं प्राध्यापक कोण, प्राचार्य कोण आहे, प्राचार्य आपलं काय नाव, कोकरे सर. हा तुम्ही हा नाही, एक जण कोणतरी कसं आहे, फक्त नेहमी लक्षात ठेवायचं, अंड खायचं, कुंडी कापायचं. एक तुमच्या दोघांपैकी, तुमच्याकडे किती विद्यार्थी, तुमच्याकडे किती, नाही 1500कडे जातो. तुम्ही एक मला आता इथं आलोय अण्णांच्या ह्याला, अण्णांची पण माझी कायमची, यांना पण माझी आठवण राहील, ह्यांना पण सगळ्यांना अण्णाच्या वाढदिवस अमृत महोत्सवामध्ये एक आठवण राहील. एक तुम्ही तुमच्या शाळेचा एक बंदिस्त हॉलचा प्रस्ताव दाखल करा. त्यासाठी या संस्थेला, तुमच्या या प्रशाला तुमचे काय म्हणायचं, कॉलेजला, तुमच्या ह्या कॉलेजला बंदिस्त गटारासाठी, बंदिस्त गटार नाही, बंदिस्त सभागृहासाठी किंवा तुम्हाला काय जे करायचं ते करा, त्यासाठी हॉल करा, मोठा हॉल करा, जे त्या हॉलसाठी 90 लाख रुपये मंजूर केले जातात. त्यामुळं निश्चित प्रकारे, त्यामुळे माझा स्वभाव कसा आहे, मी थोडा वेगळा आहे. मी कुठल्या गाव, मी इंदापूर तालुक्यात, तुम्हाला समजेल कसं असतं, कार्यक्रम घेतल्यावर कसं असतं. ते आमची ती कोकरी पाठीमागे हसती, आमची ती पाठीमागे. त्यामुळं आज पुन्हा एकदा आपण सर्वजण आज अण्णांच्यासाठी आलो. खरं तर मला संध्याकाळी खूप आनंद झाला असता, परंतु मला अचानक काम आलं. मी पुन्हा येईल नाही म्हणत, मी परत येईल. निश्चित प्रकारे आज आमचे उबळे आज खूप दिवसात दिसत आहेत. जरा काय गँग आमची जुनी त्यामुळं आज सगळेजण आपण उपस्थित राहिला, आपल्या सगळ्यांचे आभार मानून. सर, प्रस्ताव ताबडतोब द्या, नाही तर पुढऱ्यांचं काय असतं माहितीये का, तुमचं काय नाही, आमच्या बहिणी म्हणत्या लय मामाच्या वेळेस लय वाटा बोलतो, काहीच केलं नाही. आता तुम्ही प्रस्ताव, तुमचं काम आहे, मंजुरी द्यायची काम माझा, तुम्ही भेटायचं मला, तुम्ही फोन करायचा. चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.